नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण वेक्टर मध्ये एक्सरसाइज 5.1 आणि 5.2 ही कंप्लीट केलेली आहे. तर त्या पुढचा पार्ट जो आहे तो वेक्टर प्रॉडक्ट. आता वेक्टर प्रॉडक्ट मध्ये कुठलेही दोन वेक्टर्स यांचा जो प्रॉडक्ट आहे, सपोज ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स असतील. तर या दोन वेक्टरचा जो प्रॉडक्ट आहे, तर आतापर्यंत आपण प्रॉडक्ट म्हटल्यावर आपल्याला फक्त गुणाकाराचं चिन्ह माहिती आहे. तर या ठिकाणी आता डॉट प्रॉडक्ट आणि क्रॉस प्रॉडक्ट या दोन कन्सेप्ट या वेक्टर प्रॉडक्ट्स मध्ये आपल्याला पाहायचे आहे. त्यापैकी पहिली जी आहे डॉट प्रॉडक्ट. डॉट प्रॉडक्ट मध्ये दोन वेक्टर्स, सपोज वेक्टर्स जे आहे ए बार इक्वल टू a1 i cap plus a2 j cap plus a3 k cap आणि दुसरा वेक्टर असेल b bar is equal to b1 i cap plus b2 j cap plus b3 k cap. या दोन वेक्टरचा प्रॉडक्ट करत असताना जर डॉट प्रॉडक्ट असेल a bar डॉट b bar, तर या ठिकाणी याच्या जे कोएफिशिएंट्स आहे या कोएफिशिएंटचा गुणाकार होईल. सपोज a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3. तर a बार डॉट b बार हा गुणाकार करत असताना फक्त कोएफिशिएंट्स हे एनी नंबर्स असणार आहेत. म्हणजेच या नंबरचा गुणाकार करून त्याची येणारी बेरीज म्हणजे आपल्याला फक्त नंबर्सच मिळणार आहेत डॉट प्रॉडक्ट मध्ये a बार डॉट b बार मध्ये. माझा हे जे नंबर्स मिळणार आहेत यावर या प्रॉडक्ट्सला स्केलार प्रॉडक्ट असं म्हटलेलं आहे. आता तुम्हाला वाटेल या ठिकाणी i i j j k k यांचं काय झालं असेल. तर पहा, जे i into i यांचा गुणाकार जो असेल तो 1 येईल. सिमिलरली j into j चा गुणाकार 1 येईल, k into k चा गुणाकार 1 येईल. या व्यतिरिक्त i into जर j असा गुणाकार असेल तर त्याची व्हॅल्यू ही 0 येते. म्हणजेच a1i into b1i that is i into i स्क्वेअर चा व्हॅल्यू 1 आली. पण a1i into b2j असा जर गुणाकार केला तर i into j ची व्हॅल्यू 0 येते. म्हणजे a1 b2 चा गुणाकार आहे 0 येईल. सिमिलरली त्याच पद्धतीने a1i into b3k याचा जर गुणाकार केला तर i into k अपोजिट वेक्टर जे असतील त्यांचं मल्टिप्लिकेशन हे 0 येईल. तर इक्वल वेक्टरचं मल्टिप्लिकेशन हे 1 येतं. म्हणजेच या ठिकाणी जर a बार डॉट b बार हा जर गुणाकार घेतला तर आपल्याला हा फक्त स्केलार व्हॅल्यू मिळून देतो. म्हणून डॉट प्रॉडक्ट त्यालाच स्केलार प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स असं आपण म्हणू शकतो. आता मग यामध्ये तुम्हाला स्केलार प्रॉडक्ट जर समजलं असेल तर काही रिमार्क्स आहेत, ते रिमार्क्स आपण पाहूया. तर यामधला पहिला रिमार्क्स पहा, जर a बार आणि b बार याच्या व्हॅल्यू जर 0 असतील, दॅट इज a बार इज इक्वल टू 0 i कॅप प्लस 0 j कॅप प्लस 0 k कॅप आणि b बार याची ही व्हॅल्यू जर 0 असेल, that is b bar is equal to 0 i cap plus 0 j cap plus 0 k cap. Then a bar dot b bar is equal to 0. डॉट प्रॉडक्ट हा a bar आणि b bar चा जर a bar ची व्हॅल्यू 0 आणि b bar ची व्हॅल्यू 0 असेल तर त्याचा डॉट प्रॉडक्ट देखील 0 येणार आहे. हा झाला पहिला रिमार्क. त्यानंतर दुसरा रिमार्क जो आहे तो आता दोन वेक्टर्स आहेत. दोन वेक्टर्सने मिळून जर अँगल तयार केलेला असेल तर तो अँगल हा ॲक्यूट असेल, ॲब्ट्यूज असेल किंवा तो अँगल हा परपेंडिक्युलर असेल, तर त्या ठिकाणी येणारे जे काही रिझल्ट्स असतील तर हे रिझल्ट्स आपल्याला या पुढच्या रिमार्क्स मध्ये पाहायचे आहेत. तर त्यापैकी पहिला रिमार्क जर आपण पाहिला तर असं दिलेलं आहे की थीटा 0 असेल. थीटा काय असेल
0 असेल म्हणजेच ए बार आणि बी बार हे कसे असतील कोलिनियर वेक्टर्स असतील ते एक रेषीय वेक्टर्स असतील त्यावेळेस थीटाची व्हॅल्यू काय होणार आहे 0 होणार आहे मग आपण फॉर्म्युला जो आहे या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज ठेवूया पहा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू magnitude of a bar into magnitude of b bar into cos theta theta ची व्हॅल्यू काय आहे 0 हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आपल्याला कारण की हा फॉर्म्युला आपण कंटिन्यूअस या वेक्टरच्या प्रॉब्लेममध्ये इथून पुढे वापरणार आहोत a बार आणि b बार चा जर डॉट प्रॉडक्ट असेल तर त्या ठिकाणी जो दोन वेक्टर्स मध्ये त्यांचं मॅग्निट्यूड आणि त्यांनी रिक्वायर्ड केलेला त्यांनी कव्हर केलेला जो अँगल असेल थीटा या थीटाचाही गुणाकार त्या ठिकाणी असणार आहे म्हणजे जर थीटा 0 असेल तर व्हॅल्यू काय येणार आहे a बार चं मॅग्निट्यूड इनटू b बार चं मॅग्निट्यूड इनटू cos 0 आणि cos 0 ची व्हॅल्यू असते 1 म्हणून फायनल आन्सर येणार आहे मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ b बार जेव्हा थीटाची व्हॅल्यू 0 असेल त्यानंतर पुढचा रिमार्क पाहूया जर थीटाची किंमत पाय असेल तर काय होणार आहे दोन्हीही वेक्टर्स हे कसे असणार आहे कोलिनियर बट इन अपोजिट डायरेक्शन्स त्यावेळेस काय होणार आहे या ठिकाणी तयार होणारा या दोन्ही वेक्टर्स मधला अँगल हा पाय असणार आहे 180 असणार आहे आणि ज्यावेळेस cos हा पॉझिटिव्हला असतो तो +1 या ठिकाणी आणि इकडे गेल्यानंतर पायला cos -1 होतो म्हणून मग आता if theta is equal to pi then a bar dot b bar is equal to magnitude of a bar dot magnitude of b bar into cos pi ची व्हॅल्यू जी आहे ती -1 असते म्हणजेच -1 ने जर या प्रॉडक्टला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येणार आहे magnitude of a bar into magnitude of b bar where theta is equal to pi then after we see that theta is equal to pi by 2 जेव्हा थीटा हा 90 डिग्रीचा म्हणजे pi by 2 चा असतो त्यावेळेस त्याची व्हॅल्यू असते 0 म्हणून या ठिकाणी a bar dot b bar magnitude of a bar dot magnitude of b bar into cos pi by 2 असेल तेव्हा pi by 2 ची व्हॅल्यू 0 असेल म्हणून येणारा आन्सर जे आहे a bar dot b bar is equal to 0 पहा या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दिसते आता यावरून काय लक्षात येईल ही कन्सेप्ट लक्षात ठेवायचं and a bar perpendicular to b bar जेव्हा a bar आणि b bar हा परपेंडिक्युलर असतो तेव्हा a bar dot b bar is equal to 0 येतो ही अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे की लक्षात ठेवावी लागेल याचा उपयोग आपल्याला बऱ्याच ठिकाणी करायचा आहे त्यानंतर पुढे जे आहे आपल्याला यांच्या आणखी काही प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत तर पहा या ठिकाणी a bar dot in bracket b bar plus c bar असं जर असेल तर या ठिकाणी हा प्रॉडक्ट कसा घेणार a bar dot b bar plus a bar dot c bar या पद्धतीचा हा प्रॉडक्ट असणार आहे त्यानंतर सेम याच पद्धतीने नेक्स्ट प्रॉपर्टी मध्ये m आणि n हे स्केलर असतील आणि a bar आणि b bar हे कुठलेही दोन वेक्टर्स असतील तर m a bar dot n b bar असा प्रॉडक्ट असेल तर स्केलर आणि स्केलर यांचं मल्टिप्लिकेशन वेगळं होईल आणि a bar dot b bar यांचं मल्टिप्लिकेशन वेगळं होईल म्हणून या ठिकाणी mn into a bar dot b bar या पद्धतीचा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होईल त्याचबरोबर जर पुढच्या फॉर्म्युल्यामध्ये m a bar dot b bar असं जर मल्टिप्लिकेशन असेल असा जर डॉट प्रॉडक्ट असेल तर m हा तुम्ही कॉमन काढून a bar dot b bar हा प्रॉडक्ट अगोदर करून त्याला m ने मल्टिप्लाय करू शकता किंवा a bar dot m हा स्केलर आहे तो
बी बारशी तुम्ही मल्टिप्लाय करून त्याचा डॉट प्रोडक्ट देऊ शकता. म्हणजे ए बार डॉट एम बी बार हा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. त्याचबरोबर या स्केलर प्रॉडक्ट मध्ये शेवटची एक प्रॉपर्टी अशी आहे की मॅग्निट्यूड ऑफ ए बार डॉट बी बार, जर ए बार डॉट बी बार चं मॅग्निट्यूड हे सेपरेट मॅग्निट्यूड ऑफ ए बार डॉट बी बार यांच्या गुणाकारा इतका असेल, यांच्या डॉट प्रोडक्ट इतका असेल किंवा त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर याला कॉची स्क्वेअर्स इनइक्वालिटी असं म्हटलं जातं. या सायंटिस्टने ही इनइक्वालिटी फाइंड केल्यामुळे याचं नाव या प्रॉपर्टीला देण्यात आलेलं आहे. तर कॉची स्क्वेअर्स इनइक्वालिटी म्हणजे काय, तर या ठिकाणी या सेपरेट मॅग्निट्यूडचा डॉट प्रॉडक्ट हा इक्वल किंवा लेस असेल तर याला कॉची इनइक्वालिटी असं म्हटलं जातं. या पद्धतीने या स्केलर प्रॉडक्टच्या या प्रॉपर्टीज आहेत, हे रिमार्क्स आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा आणि यावरच आपल्याला एक्सरसाइज 5.3 पाहायचे आहे. यानंतर याचा पुढचा थेओरेटिकल पार्ट अँगल बिटवीन टू वेक्टर्स. तर इकडे डायग्राम्स काढलेला आहे, दोन वेक्टर्स आहेत ए बार आणि बी बार, यांच्यामध्ये अँगल्स काय असू शकतात, एक तर 90 पेक्षा कमी किंवा 90 किंवा 90 पेक्षा जास्त पाय पर्यंत. तर या पद्धतीने जर आपला पहिला फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे ए बार डॉट बी बार इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ ए बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ बी बार डॉट कॉस थीटा. तर या कॉस थीटा इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ बी बार असा या दोन वेक्टर्स मधल्या अँगलच्या संदर्भात फॉर्म्युला आपल्याला मिळतो. म्हणजे थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स इनटू ए बार डॉट बी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए बार डॉट मॅग्निट्यूड ऑफ बी बार. हा फॉर्म्युला या ठिकाणी अँगल बिटवीन टू वेक्टर्सचा आहे आणि हा आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. पहिल्या फॉर्म्युल्यावरूनच पुढचा फॉर्म्युला आपल्याला मिळालेला आहे. तर यामध्ये सुद्धा जे रिमार्क्स आहे, जर थीटा जो आहे हा जर 0 असेल किंवा 0 पेक्षा मोठा असेल आणि π/2 पेक्षा लहान असेल तर cos थीटाची व्हॅल्यू ही 0 पेक्षा मोठी येते. 0 पेक्षा मोठी म्हणजे जास्तीत जास्त 1 पर्यंत. म्हणजे दॅट इज ए बार डॉट बी बार इज ग्रेटर दॅन 0. येणारी व्हॅल्यू ही कशी असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे जेव्हा थीटा हा 0 पेक्षा मोठा आणि π/2 पेक्षा लहान असतो. त्यानंतर दुसऱ्या रिमार्क मध्ये जर थीटा π/2 असेल तर cos थीटाची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे ए बार डॉट बी बार याची व्हॅल्यू ही 0 येणार आहे. हा रिमार्क आपण अगोदर पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने जर थीटा π/2 पेक्षा मोठा असेल आणि π पेक्षा लहान असेल तर त्या ठिकाणी cos थीटाची व्हॅल्यू ही निगेटिव्ह येणार आहे. म्हणजे 0 पेक्षा लहान असेल दॅट इज ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. हे तीन रिमार्क्स हे तुम्हाला त्या ठिकाणी थीटाची पोझिशन, थीटा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, परपेंडिक्युलर आहे हे दाखवतो. त्यानंतर अगोदर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इक्वल पोझिशन वेक्टर्स याचा प्रॉडक्ट हा 1 असतो. तर अपोजिट पोझिशन वेक्टर्स यांचा प्रॉडक्ट हा 0 असतो. दॅट इज I डॉट I, J डॉट J, K डॉट K इक्वल टू 1 और I डॉट J, J डॉट K, I डॉट K इज इक्वल टू 0 असतो. त्याच पद्धतीने पुढे जर ए बार वेक्टर याचे व्हॅल्यूज आपण a1 i कॅप प्लस a2 j कॅप प्लस a3 k कॅप अशा घेतल्या आणि बी बार वेक्टर्स b1 i कॅप प्लस b2 j कॅप प्लस b3 k कॅप अशी घेतली तर यांचा डॉट प्रॉडक्ट या ठिकाणी a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3 असा येतो. म्हणजे इक्वल पोझिशन वेक्टरच्या कोएफिशियंटचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी
शिल्लक राहतो। या पद्धतीने ए बार डॉट बी बार याचा डॉट प्रॉडक्ट असणार आहे। मग यावरून cos थीटाचा जो पहिला फॉर्म्युला घेतला आहे त्यामध्ये त्याच्या जर व्हॅल्यू आपण ठेवल्या तर आपल्याला काय मिळेल, cos थीटा a1 b1 a2 b2 a3 b3 अपॉन जे मॅग्निट्यूड आहे ते मॅग्निट्यूड वेक्टरचं कसं काढायचं ते या ठिकाणी तुम्हाला दिसतंय। तर a बारचं मॅग्निट्यूड म्हणजे त्याच्या कोएफिशियंटच्या स्क्वेअरची ऍडिशन रूट मध्ये, म्हणून मॅग्निट्यूड ऑफ a बार इज इक्वल टू इन रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर इनटू b बारचं मॅग्निट्यूड आहे b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर। आणि या पद्धतीने आपला हा अँगल बिटवीन टू वेक्टर्स आणि स्केलर प्रॉडक्ट या थिअरीचे हे पॉइंट्स इथे संपलेले आहेत। तर यानंतर आता आपण पाहूया याचा पुढचा जो पॉइंट आहे तो प्रोजेक्शन ऑन वेक्टर्स। प्रोजेक्शन ऑन वेक्टर्स मध्ये पहा, प्रोजेक्शन म्हणजे काय तर शॅडो। सपोज तुम्ही रस्त्याने चालत असाल आणि चालताना वरन सूर्याचा प्रकाश जर तुमच्यावर पडला तर त्याची सावली तुम्हाला खाली रस्त्यावर जमिनीवर पाहायला मिळते। म्हणजेच एखादा वेक्टर असा आहे की एक्झॅक्ट त्याच्यावर जर सूर्याचा प्रकाश पडला तर त्याची सावली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। ओपी बार आहे हा वेक्टर ओपी बार, ज्याला ए बार म्हणूया किंवा बी बार म्हणूया। तर या बी बार वेक्टर आणि याच्यामध्ये असणारा अँगल थीटा, जमीन आणि ए बार याच्यामध्ये असणारा किंवा प्लेट म्हणूया। तर याचं प्रोजेक्शन म्हणजे याची शॅडो कुठे पडली तर ओपी बारवर, दॅट इज दिस इज बी बार डॉट cos थीटा। हा झाला प्रोजेक्शन of b bar on a bar, scalar projection, that is scalar projection of b bar on a bar equal to a bar म्हणजे हा जो OQ बार आहे तो a बार असेल तर b बारचं या ठिकाणी प्रोजेक्शन पडलेलं आहे म्हणजे सावली पडलेली आहे। तर याला आपण काय लिहिणार, b प्रोजेक्शनला मॅग्निट्यूड ऑफ b बार इनटू cos थीटा। जर याला a बारने मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं तर काय मिळेल आपल्याला, मॅग्निट्यूड ऑफ a बार आणि b बारने जर मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर वरचा फॉर्म्युला हा a बार डॉट b बार डॉट प्रॉडक्ट आहे आणि त्यावरून आपल्याला प्रोजेक्शन ऑफ b बार ऑन a बारचा फायनल फॉर्म्युला मिळालेला आहे a बार डॉट b बार अपॉन a बार। हा डॉट प्रॉडक्ट कसा येईल b बार डॉट a बार लिहिला तरीही चालेल, परंतु ज्यावर प्रोजेक्शन पडतं त्याचं मॅग्निट्यूड हे डिनॉमिनेटरला असणार हे लक्षात ठेवायचं, हे आवश्यक आहे। याच ठिकाणी बरेच मुलं विसरतात। तर समजा वरचा वेक्टर a बार असेल आणि खालचा वेक्टर b बार असेल तर काय होईल, स्केलर प्रोजेक्शन ऑफ a बार ऑन b बार असं स्टेटमेंट आहे। a बारची सावली b बारवर पडलेली आहे, दॅट इज स्केलर प्रोजेक्शन ऑफ a बार ऑन b बार। मग या ठिकाणी काय होणार आहे, a बार मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू cos थीटा होणार आहे, दॅट इज इक्वल टू a बार डॉट b बार अपॉन b बार मॅग्निट्यूड ऑफ b बार। b बारवर सावली पडलेली आहे म्हणजे b बारचं मॅग्निट्यूड हे डिनॉमिनेटरला घ्यायचं विसरायचं नाही। या पद्धतीने याचा स्केलर प्रोजेक्शन असेल
तर आता वेक्टर प्रोजेक्शन मध्ये काय होणार आहे तर आपण पाहूया. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ B bar on A bar equal to 1 A bar dot B bar upon B bar into काय आलेलं आहे पहा. वेक्टर प्रोजेक्शन ऑफ B bar on A bar असेल तर या ठिकाणी जर ऑन A bar असेल तर A bar च मॅग्निट्यूड डिनॉमिनेटरला घ्यायचं आणि इनटू युनिट वेक्टर A bar A कॅप हा युनिट वेक्टर या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये येणार आहे. आता म्हणजे युनिट वेक्टर जो आहे तो आपण कशा पद्धतीने लिहू शकतो तर पहा that is magnitude of A bar upon magnitude of A bar upon magnitude of A bar या पद्धतीने म्हणजे या ठिकाणी काय होईल A bar dot B bar upon magnitude of A bar square या पद्धतीने प्रोजेक्शन ऑफ वेक्टर इन वेक्टर फॉर्म और स्केलर फॉर्म हे दोन पॉइंट्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. यानंतर आता पुढचा जो पार्ट आहे तो 3 डायमेन्शनल जिओमेट्रीचा असणार आहे. मग 3 डायमेन्शनल जिओमेट्री मध्ये आता तुम्हाला माहित असेल की 3 ऍक्सिस that is x ऍक्सिस y ऍक्सिस and z ऍक्सिस अशा 3 ऍक्सिस तयार होणार आहेत आणि मग या ठिकाणी असणारं वेक्टरचं या 3 डायमेन्शनल जिओमेट्रीशी असणारं रिलेशन आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. दॅट इज डायरेक्शन अँगल अँड डायरेक्शन कोसाइन. डायरेक्शन angles and direction cosines that is DCS. But suppose this is x axis, this is y axis, this is z axis and there is A bar. A bar जो आहे तो y ऍक्सिस ला x ऍक्सिस ला आणि z ऍक्सिस ला जो काही अँगल तयार करत असेल त्याला पॅरलल आपण दुसरा वेक्टर घेतला. दिस वेक्टर A bar y त्याला पॅरलल वेक्टर घेतला त्याने x ऍक्सिस शी केलेला अँगल y ऍक्सिस शी केलेला अँगल आणि z ऍक्सिस शी केलेला अँगल. तर जो x ऍक्सिस शी केलेला अँगल असेल त्याला अल्फा म्हणूया. y ऍक्सिस शी केलेला अँगल जो आहे तो बीटा आणि z ऍक्सिस शी जो अँगल तयार केलेला आहे तो गॅमा. हे अँगल जे आहे हे डायरेक्शन अँगल्स आहेत. x ऍक्सिस सोबत A बार ने केलेला अँगल जो असेल तो अल्फा असेल तर y ऍक्सिस शी A बार या पोझिशन वेक्टर्सने या वेक्टर्सने तयार केलेला अँगल जो असेल तो बीटा असेल. तर z ऍक्सिस ने A बार या वेक्टरने तयार केलेला अँगल गॅमा असेल. या पद्धतीने हे डायरेक्शन अँगल्स तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील आणि हे 0 ते पाय याच्या दरम्यान असतील. त्यानंतर पुढे कोसाइन्स डायरेक्शन कोसाइन्स. तर डायरेक्शन कोसाइन्स काय असतील तर कोसाइन्स म्हणजे या ठिकाणी असणारा जो कोसाइन्स मीन्स कॉस अँगल. कोसाइन्स मीन्स कॉस अँगल. तर मग एक अँगल आपण पाहूया. लेट कॉस अल्फा दॅट इज डायरेक्शन कोसाइन्स. कॉस अल्फा म्हणजे काय डायरेक्शन कोसाइन्स. तुम्ही या अगोदर कॉस थीटा बरोबर घेतलेला आहे. मग त्यावरून तुमच्या लक्षात येईल की
या ठिकाणी फक्त x ऍक्सिस चे रिलेशन असल्यामुळे a बार डॉट i कॅप अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार डॉट i कॅप असं जर मॅग्निट्यूड ऑफ i कॅप या पद्धतीने जर घेतलं तर i कॅपचं मॅग्निट्यूड असतं 1 म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे a बारचा वेक्टर हा a1 i a2 j आणि a3 k असा असेल आणि त्याला i ने जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय शिल्लक राहणार आहे पहा फक्त i चा गुणाकार 1 येणार i चा 0 i k चा 0 दॅट इज या ठिकाणी a1 अपॉन a बार हा आला cos अल्फाची किंमत सिमिलरली याच पद्धतीने जर तुम्ही cos बीटा घेतला तर a बार डॉट j पोझिशन वेक्टर बीटाचा काय असणार आहे y ऍक्सिस शी संबंध आल्यामुळे त्याचा पोझिशन वेक्टर j असणार आहे दॅट इज i j आणि या ठिकाणी k कॅप तर हे पोझिशन वेक्टर्स असणार आहे याचे तर यावरून तुमचं या ठिकाणी येणार आहे सपोज a बार डॉट j अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार इनटू मॅग्निट्यूड ऑफ j बार तर हे युनिट वेक्टर्स असल्यामुळे याचं मॅग्निट्यूड 1 कन्सिडर केलं तर या ठिकाणी याचा गुणाकार जो आहे सेम याच पद्धतीने जर तुम्ही केला तर तुम्हाला याची व्हॅल्यू जी आहे काय येणार आहे a2 अपॉन a बार म्हणजे j into j हाच या ठिकाणी येणारा गुणाकार असेल तर बाकीचे 0 असणार आहे म्हणजे a2 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार या पद्धतीने तुम्हाला याचा मल्टिप्लिकेशन मिळणार आहे तर सिमिलरली याच पद्धतीने cos gamma याची व्हॅल्यू असणार आहे a3 अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार तर हे डायरेक्शन कोसाइन्स तुम्हाला आता इथे लक्षात आलेले असतील आणि मग जर cos अल्फा cos बीटा cos गॅमा याच्या किमती काढल्यानंतर मॅग्निट्यूड ऑफ a बार आणि मॅग्निट्यूड ऑफ a बार काय असणार आहे हे लक्षात ठेवा a1 स्क्वेअर magnitude of a bar a1 square plus a2 square plus a3 square हा मॅग्निट्यूड असेल आणि याचा जर स्क्वेअर केला तर हे स्क्वेअर रूट निघून जाणार आहे म्हणून cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर गॅमा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इक्वल टू या सर्व व्हॅल्यू जर आपण ठेवल्या दॅट इज a1 स्क्वेअर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर अपॉन मॅग्निट्यूड ऑफ a बार स्क्वेअर दॅट इज इक्वल टू आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे तर खालचा बेस कॉमन निघेल therefore a1 square plus a2 square plus a3 square upon magnitude of a bar square. a bar square ची व्हॅल्यू ही काय असणार आहे that is a bar square is equal to square root निघालं तर आपल्याला सेम व्हॅल्यू मिळत आहे a1 square upon a1 square plus a2 square plus a3 square म्हणजे ही जी आयडेंटिटी तयार झालेली आहे cos स्क्वेअर अल्फा प्लस cos स्क्वेअर बीटा प्लस cos स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 ही अतिशय महत्त्वाची आयडेंटिटी आहे याचा उपयोग करून आपल्याला काही एक्झाम्पल्स या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत तर युनिट वेक्टर जो असेल तर या बरोबर आपण जर युनिट वेक्टरचा विचार केला लेट म्हणजे काय असतो a बार अपॉन आणि म्हणजेच a बार म्हणजे काय असेल तर cos अल्फा i कॅप प्लस cos बीटा j कॅप प्लस cos
गॅमा के कॅप या पद्धतीने युनिट वेक्टरची व्हॅल्यू ही तुम्हाला यावरून मिळू शकते. तर डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन्स मध्ये पुढचा पॉइंट आता आपल्याला पाहायचा आहे की डायरेक्शन्स cosines of any line along a vector a bar has same direction cosines as that of a bar. तर या ठिकाणी पहा की लेट cos अल्फा याला n कन्सिडर केला, cos बीटा ला m कन्सिडर केला आणि cos गॅमा ला n कन्सिडर केला. That is L square plus M square plus N square असंही आपण लिहू शकतो. या पद्धतीने जर लाईनच्या संदर्भात जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला L square plus M square plus N square हे डायरेक्शन कोसाइन्स आहे. L M N हे DCS आहे. डायरेक्शन कोसाइन्स cos अल्फा cos बीटा cos गॅमा यालाच आपण पॅरलल म्हटलेला आहे L M N. या पद्धतीने हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार होईल. तर आता डायरेक्शन कोसाइन्स पाहिल्यानंतर शेवटचा पॉइंट पाहायचा आहे आपल्याला डायरेक्शन रेशो. डायरेक्शन रेशो direction ratios for if L, M, N are DCS and A, B, C are DAS direction angles. So direction रेशो DRS असं आपण म्हणू शकतो. DRS डायरेक्शन रेशो जर असतील तर काय होईल पहा. आता तुम्हाला माहिती आहे काय सपोज cos थीटा L तर पहा L अपॉन A equal to M upon B equal to N upon C. Here is the ratio constant असते. L upon A, M upon B, N upon C. हे जर रेशो कॉन्स्टंट असेल तर आपण लॅम्बडा कन्सिडर केलेला आहे. तर A B C हे काय असणार आहे डायरेक्शन रेशो असणार आहे. म्हणजे that is A equal to L upon lambda, B equal to M upon lambda, C equal to N upon lambda किंवा L equal to A lambda, M equal to B lambda आणि N equal to C lambda असंही तुम्ही प्रेझेंट करू शकता. तर या पद्धतीने हा डायरेक्शन रेशो ABC डायरेक्शन कोसाइन्स LM आणि यांचा एकमेकांशी असणार रिलेशन हे या पद्धतीने असणार आहे. यावरून आपल्याला जर n ची व्हॅल्यू नाव पहा L square plus M square plus N square is equal to 1. That is A lambda square plus B lambda bracket square plus C lambda bracket square is equal to 1. Lambda square अगर कॉमन काढला तर A square plus B square plus C square equal to 1. That is या डायरेक्शन रेशो ची स्क्वेअर ची एडिशन ही 1 अपॉन लॅम्बडा स्क्वेअर असते किंवा लॅम्बडा इज इक्वल टू therefore लॅम्बडा इज इक्वल टू काय होईल 1 अपॉन
इन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. हे रिलेशन डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइन्स मधलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. यावरून n ची व्हॅल्यू आलेली आहे पहा a इज इक्वल टू प्लस मायनस a अपॉन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. सिमिलरली m इज इक्वल टू b अपॉन रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर and n is equal to plus minus c upon root a square plus b square plus c square. हे पॉइंट्स या ठिकाणी लक्षात ठेवा. याचा उपयोग करून आपल्याला पुढची एक्सरसाइज जी आहे 5.3 सॉल्व करायची आहे. तर आज आपण इथे थांबूया.